प्रतिष्ठित मराठवाडा रत्न पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर विजय गायकवाड यांना प्रदान। रिसोड येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे विभाग प्रमुख के.आ.सी. तथा खंडाळा ताजी हिंगोली येथील से. नि. आदर्श मुख्याध्यापक श्री रामराव शंकरराव गायकवाड यांचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर विजय शशिकला रामराव गायकवाड यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या समाजोपयोगी, प्रेरणादायी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल मराठवाड्याचा सन्मान असलेला प्रतिष्ठित मराठवाडा रत्न हा पुरस्कार हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गुप्ता, मुद्रांक जिल्हाधिकारी महेशजी वडदकर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे योगेश सांगळे, IAS मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते मराठवाडा रत्न पुरस्कार देण्यात आला। याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश अंभोरे, सिंधू बहुउद्देशीय संस्था अंधारवाडीचे अध्यक्ष प्रा. गोपाल बोस उपस्थित होते। पुरस्कारप्राप्त प्राध्यापक डॉक्टर विजय गायकवाड यांना या पुरस्काराविषयी विचारले असता ते म्हणाले की, नेहमीच माझ्यासाठी विद्यार्थी हा सर्वोच्च असून मी प्रथमतः प्राधान्य अनुक्रमे विद्यार्थ्यास देतो व शालेय महाविद्यालयीन गरीब गरजवंत विद्यार्थी हा शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू असून आपण त्यांना आपल्या लेकरासारखे जपले व मार्गदर्शन केले तर ती शिक्षण संस्था, शाळा महाविद्यालय आपोआपच नावारूपास येते। त्यामुळे नुसती त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक बाजू समजून न घेता तो गरीब गरजवंत होतकरू असेल, परिस्थितीने गरीब असेल तर शिक्षकाने आर्थिक बाजूने आपली ती जबाबदारी समजून सामाजिक दायित्व म्हणून अशा विद्यार्थ्यास मदत केली तर शिक्षक हा आपोआपच स्वतःच्या शैक्षणिक विकासाबरोबर समाजाचाही तारणहार होईल व शिक्षकाच्या अशा कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाते व मग अशा पुरस्कारास शिक्षक आपोआपच पात्र होतात, असे विचार त्यांनी मांडले। हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जीवन विकास शिक्षण संस्था अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, सचिव अमित भाऊ पाटील, अक्षयभाऊ पाटील, प्राचार्य डॉक्टर एम.एन. गायकवाड तसेच प्राध्यापक व कर्मचारी